जे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहे. महाविकास आघाडीकडून ते आमचे उमेदवार असतील. राज्याचं राजकारण सध्या एका वळणावर येऊन ठेपलंय. विधान परिषदेच्या 6 जागांसाठी भाजपनं आपले पत्ते उघड केल्यानंतर सर्वांच्या नजरा लागल्या त्या मातोश्री. उद्धव ठाकरे स्वतः निवडणूक लढवणार की पुन्हा एकदा एखादा शिवसैनिक विधान भवनात पाठवणार, या सस्पेन्सवर अखेर आदित्य ठाकरेंनी पडदा टाकला. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नावावर ठाकरेंनी शिक्कामोर्तब केलं. या एका निर्णयानं महाविकास आघाडीत भूकंप तर झालाच, पण पक्षातल्या अंतर्गत सत्तेची समीकरणंही बदलली. अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा होती की उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषदेवर जातील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी, शरद पवार गट यांचाही त्यासाठीच आग्रह होता. मात्र आदित्य ठाकरेंनी अंबादास दानवे यांचं नाव जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला. दानवे हे ठाकरे गटाचे आक्रमक नेते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या जागेवर स्वतः दस्तूरखुद्द उद्धव ठाकरे जातील असं वाटत असतानाच ठाकरेंनी आपलं वजन दानवेंच्या पारड्यात टाकलं. या निर्णयाचा सर्वात मोठा अर्थ म्हणजे पक्षात आता आदित्य ठाकरेंचं नेतृत्व अधिक प्रबळ झालंय. सूत्रांच्या माहितीनुसार आगामी काळात आदित्य ठाकरे पक्षाचे कार्याध्यक्ष होणार असल्याची चर्चा आहे. या निर्णयानं त्यांनी दाखवून दिलंय की पक्षात आता ठाकरेंचाच शब्द अंतिम असेल. महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी कितीही आग्रह धरला तरी पक्षाच्या हिताचे निर्णय आदित्य ठाकरे स्वतः ठामपणे लावून धरतायत. उद्धव ठाकरेंनी स्वतः माघार घेतल्यानं महाविकास आघाडीत मात्र पेच निर्माण झाला. काँग्रेसनं उद्धव ठाकरेंसाठी पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र दानवेंच्या नावानंतर आता काँग्रेसनं आपला स्वतंत्र उमेदवार देण्याची हालचाल सुरू केली. त्यामुळे आघाडीतील दरी उघड झाली. मित्र पक्षांच्या जीवावर ही निवडणूक लढवणं ठाकरे गटासाठी मोठं आव्हान ठरणार आहे. स्वतःचं संख्याबळ कमी असतानाही ठाकरेंनी संघर्षाचा पवित्रा घेतला. या घडामोडींमध्ये सर्वात मोठी चर्चा रंगली ती म्हणजे खासदार संजय राऊत यांच्याबद्दल. काही वर्षांपासून संजय राऊत हेच पक्षाची दिशा आणि धोरण ठरवतायत. अगदी कालपर्यंत राऊत माध्यमांसमोर उद्धव ठाकरेच उमेदवार असतील असा दावा ठामपणे करत होते. मात्र आदित्य ठाकरेंनी दानवेंचं नाव जाहीर करून राऊतांना एक प्रकारे राजकीय शह दिल्याचं बोललं जात आहे. राऊत जे बोलतात तेच पक्षाचं धोरण नसतं असा थेट संदेश यातून गेल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतात. विशेष म्हणजे संजय राऊतांचाही 2 वर्षांचा कार्यकाळ संपत आलाय. त्या पार्श्वभूमीवर हे बदललेलं समीकरण अत्यंत महत्वाचं आहे. अंबादास दानवे यांच्या उमेदवारीमुळं पक्षात सारं काही आलबेल आहे असं नाही. पक्षातली आक्रमक तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारेंनी ठेवलेल्या एका सोशल मीडिया स्टेटसमुळं पक्षात अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा रंगली. दानवेंच्या उमेदवारीमुळं काही नेत्यांच्या महत्वाकांक्षांना तडा गेल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी आगामी निवडणुका केवळ सत्तेचा प्रश्न नाहीये, तर शिवसेना नावाच्या अस्मितेचा लढा आहे. अशावेळी मैदानात आणि सभागृहात आक्रमकपणे खिंड लढवू शकणाऱ्या नेत्यांची फळी ठाकरेंनी तयार केली. संजय राऊतांपासून ते अंबादास दानवेंपर्यंत या नेत्यांच्या खांद्यावर आता ठाकरेंच्या मशालीची धग कायम ठेवण्याची जबाबदारी आहे. उद्धव ठाकरेंनी स्वतःची जागा एका सामान्य शिवसैनिकाला म्हणजेच अंबादास दानवेंना देऊन एकीकडे त्याग दाखवलाय, तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी पक्षाची सूत्र आपल्या हातात घेतल्याचे संकेत दिले. उद्धव ठाकरे यांनी स्वतः विधान परिषदेच्या शर्यतीतून माघार घेऊन अंबादास दानवे यांना का पुढे केलं? यामागं केवळ मैत्री नसून मोठी राजकीय रणनीती आणि पक्षांतर्गत फेरबदल असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे पाहिलं तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर सातत्यानं पदासाठी आपापलो आहे अशी टीका त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून होत होती. स्वतः उमेदवारी न घेता एका निष्ठावान शिवसैनिकाला अंबादास दानवेंना संधी देऊन ठाकरेंनी जनतेला संदेश दिलाय की मला पदाचा मोह नाही, मला माझा शिवसैनिक मोठा करायचा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या त्यागाचा फायदा सहानुभूती मिळवण्यासाठी होऊ शकतो का असा प्रश्न उपस्थित होतो.
अंबादास दानवे मराठवाड्याचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखला जातो. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठवाडा हा सत्तेचा केंद्रबिंदू ठरणार आहे. अंबादास दानवे हे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर मधलं मोठं नाव. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी गेली 2 वर्षांमध्ये सभागृह गाजवलंय. जर उद्धव ठाकरे स्वतः निवडून आले असते तर त्यांना पक्षप्रमुख म्हणून राज्यभर दौरे करावे लागले असते. अशा वेळी सभागृहात आक्रमकपणे सरकारशी भिडणारा एखादा नेता हवा होता, जो दानवेंच्या रूपानं ठाकरेंना मिळाला. थोडक्यात काय तर हा निर्णय म्हणजे आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांच्या रणनीतीला दिलेला शह असल्याचं म्हटलं जातंय आणिच तशा चर्चेला उधाणही आलंय. आता राजकीय वर्तुळात जरी अशी चर्चा होत असली तरी आणखी एक महत्वाचं, संजय राऊत हे उद्धव ठाकरेंनीच निवडणूक लढवावी यासाठी कमालीचे आग्रही होते. मात्र आदित्य ठाकरेंनी आपला शब्द लावून धरत दानवेंचं नाव फायनल केलं. याचाच अर्थ असा की पक्षात आता राऊत जे सांगतील तीच पूर्व दिशा हे समीकरण बदलतंय. आदित्य ठाकरे स्वतःचे स्वतंत्र निर्णय घेत आहेत. संख्याबळाचे गणित आणि रिस्क पाहिली तर विधान परिषद निवडणुकीत गुप्त मतदान होतं. ठाकरे गटाकडे स्वतःचे उमेदवार निवडून आणण्या इतपत पुरेसं संख्याबळ नाही. त्यांना काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाच्या मतांवर अवलंबून राहावं लागणार आहे. जर स्वतः उद्धव ठाकरे उभे राहिले असते आणि क्रॉस वोटिंगमुळे मतं फुटल्यानं त्यांचा पराभव झाला असता तर तो ठाकरे गटासाठी सर्वात मोठा अपमान, सेटबॅक ठरला असता. हा धोका टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी स्वतःला सुरक्षित ठेवून दानवेंना मैदानात उतरवलं. शेवटी महाविकास आघाडीतील अंतर्गत पेच हा बाहेर आलाच. काँग्रेसनं उद्धव ठाकरेंच्या नावासाठी सहमती दर्शवली होती, पण अंतर्गत पातळीवर काँग्रेसमध्ये ही नाराजी होती. उद्धव ठाकरेंनी माघार घेतल्यानं काँग्रेसवरील दबाव कमी झाला, पण त्याच वेळी आदित्य ठाकरेंनी हे देखील स्पष्ट केलं की ठाकरे गट आपल्या निर्णयावर ठाम आहे. आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत पण झुकणार नाही, असा हा संदेश असू शकतो. यावर इतर पक्षातील नेत्यांनी आम्हाला विचारात न घेता दानवेंना उमेदवारी दिल्याचं म्हटलं. या निर्णयामुळे आता विधान परिषदेची लढत अधिकच रंजक झाली. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यातील पॉवर गेमवरही सर्वांचं लक्ष राहणार आहे, हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.